एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, नसंडू ही वाट सापडली. म्हणून केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. बहुत न कळे बोलता प्रकार, बहुत न कळे बोलता प्रकार, अंतरा अंतर साक्षासे. म्हणून केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. तुका म्हणे आगाजीविषा जीवना, तुका म्हणे आगाजीविषा जीवना, तुझी नारायणा साक्षी माझा. म्हणून केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरे शरणा संतांची हरे चरणा संतांचे याद, हरे चरणा संतांचे याद. पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांचे, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा, समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभम. जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठल 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 एकविध आम्ही न धरू पालट, नसंडू ही वाट सापडली. म्हणून केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. चतुर्थ दिनी हा उत्सव आहे आणि माझ्या वाट्याला उपांत्य कीर्तन सेवा अर्थात जागराची मागण्याची सेवा वाट्याला आलेली आहे. त्या निमित्ताने महाराजांचा हा एक अभंग आपल्यापुढे प्रगट केलेला आहे. आजच्या चिंतनाकरता श्रोतृ मंडळीमध्ये खूप मोठ्या अधिकाराची मंडळी आहे. जगद्गुरु तुकोबा यांचे 11वे वंशज उपस्थित आहेत. बरीच महाराज मंडळी आहेत. सगळ्यांचं नाव मला आठवणार नाही आणि कोणाचं राहिलं तर मनात थोडंसं वाईट वाटण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज देशमुख वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, ज्याने विश्व वारकरी संघ याची स्थापना करून त्याची वाटचाल चालू केलेली आहे. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची उपांत्य चिंतन सेवा आणि यात महाराजांना भगवान परमात्म्याला काही मागायचं आहे. न मागणं आणि मागणं हे दोन्ही विषय आपल्या डोळ्यापुढे दिसतात. महाराजांचाच एक भाग आहे, काही मागणे ही अनुचित, वडिलाची रीत जाणं. दुसरं आहे मागणे ते तुझं माग. असे दोन भाव आहेत आपल्याकडे. भगवत भक्ताच्या भूमिकेमध्ये दोन्ही भाग असतात. भूमिका काही वेळेला कालानुसार बदलतात, तर काही वेळेला एकच भूमिका स्वीकारली जाते. असे दोन्ही भाग आपल्याला पाहायला मिळतात. परमात्मा
तो आपल्याला जसं ठेवील त्यातच आनंद मानणं हा एक न मागणाऱ्याचा भाग आहे. कारण एक महत्वाचा प्रसंग आपल्याला सांगण्यासारखा वाटतो. ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. आता पाकिस्तानची राजधानी आहे. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये गणितशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव होतं तीर्थराम. अतिबुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातचा मळ होता. एके दिवशी कॉलेज सुटलेलं होतं आणि असा एक आध्यात्मिक कार्यक्रम रंगात आलेला होता. एकच वक्ता आहे आणि शेकडो माणसं निवांत मनाने श्रवण करतात. एक प्रकारचा आनंद प्राप्त झालेला पाहिल्यानंतर काय चाललंय या कुतूहल बुद्धीने तीर्थराम हाताची घडी घालून उभे होते. विषय खूप रंगात आलेला होता. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीची. आता जागा रे भाईनो जागा क्षणभंगुर नाही भरवसा. खूप सुंदर अशा प्रकारचा विषय रंगात आलेला होता आणि तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते. ऐकत असताना मनात प्रक्रिया चालू होती, परिणाम बदलत होते. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. कापराच्या जातीचे, गोवरीच्या जातीचे आणि शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचे कापराची वाती उजळली ताबडतोब भडकत ते, त्याला वेळच लागत नाही. गोवरीच्या जातीचे फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी हळू 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 धुमसत राहत. आणि तिसरा प्रकार आहे शेणाच्या जातीचे. शेणाला पेटवायला गेलं तर पेटत नाही पण पेटवणाऱ्याला विझवतं. तुका म्हणे ऐसी बुद्धी जाती जोड त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे ऐसी बुद्धी जाती जोड त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड दगड बरे देवा. तिसराच वर्ग आहे तो शेणाचा वर्ग आहे. पेटवायला गेलं तर शेण पेटत नाही पण पेटवणाऱ्याला विझवतं. हो चला, पांडुरंगाच्या दर्शनाला वारी आली आहे. कोणी एखाद्यानं सांगितलं पांडुरंग परमात्मा काय पंढरपुराचं काय आपल्या गावात नाही का? ज्ञानोबाला तुकोबारानं कळालं नाही, ते यांना कळालं. शेणाच्या जातीचे. तीर्थराम हे कापराच्या जातीचे होते. लक्षात आलं माझं आतापर्यंत आयुष्य मातीत गेलं. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावी लागते, जानू तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं, दीक्षा घ्यावी लागते. पहिलं नाव होतं तीर्थराम, ते केलं उलट रामतीर्थ. हिमालयात गेले, भगवंताची कडक अशा प्रकारची तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रगट झाले. विचारलं काय हवंय मागा. स्वामी रामतीर्थात म्हणतात देवा मला मागायची इच्छाच नाही. तेरे भावे जो करो भलो बुरो संसार राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. जीता रखे हमें या शिरशे तन उतारे राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. तुका म्हणे ठेवी तैसे
ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे, असा एक वर्ग आहे. पण दुसरा वर्ग असा आहे की आपल्याला जे मिळालंय त्याला शंका येते. जे मिळालंय ते खूप उत्कृष्ट आहे, पण त्याचा वियोग होऊ नये ते सांभाळलं पाहिजे. शास्त्रामध्ये याला क्षेम म्हणतात. योग आणि क्षेम. प्राप्तस्य प्राप्तिर्योग प्राप्तस्य परिपालनम क्षेम. जे मिळालं नाही त्याला योग म्हणायचं, जे मिळालंय ते सांभाळणं याला क्षेम म्हणतात. कठीण योगाहुनी क्षेम ओकलिया होय. नवश स्वर्गाधिपती झाला. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिले. सांभाळायचं अवघड आहे महाराज. ज्या मार्गात आपण आहोत, ज्या रस्त्यात आपण आहोत, कदाचित तो रस्ता सुटू नये. कारण अनेकांचे इतिहास डोळ्यापुढे येऊ शकतात. चांगले मार्गात असणारी मंडळी देखील पण तो पथ भ्रष्ट होतात. विश्वामित्र पराशर प्रभुतो वातांबुपर्णाशना, तेव्हा अनेक आरूढ पतित झालेले आढळतात. इतिहासाचा जर अभ्यास केला तर हा डोळ्यापुढे इतिहास आल्यानंतर मनाला असं वाटतं की आपला सांभाळ करण्याची गरज आहे. काय आहे, कुठलाही संप्रदाय टिकवायचा असेल तर त्याला 5 गोष्टी लागतात: तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास. ज्याच्यातलं एक जरी कमी झालं तर तो संप्रदाय धुळीला मिळतो. तत्वज्ञान, वस्तूचं मूळ द्रव्य कळणं, याचं नाव आहे तत्वज्ञान. आता हे माईक मला माझ्या पुढे ह्या स्टँडला जोडलंय. हे स्टँड कशाचं बनलंय, याचं रॉ मटेरियल काय आहे, हे तांब्याचं का पितळेचं का कशाचं आहे? सूक्ष्मदर्शी पुरुष म्हणेल याच्यात सगळे लोखंडाचे कण आहेत. लोखंडाचे कण समजले की या स्टँडचं तत्व कळालं. तसं संपूर्ण जग कशाचं झालंय, याचं रॉ मटेरियल काय आहे. आपण आपल्या अभ्यासापुरतं पाहतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून बनले असं ऐकतो. पण पुढे जर गेलो आपण, ही पंचमहाभूत कशापासून बनली, इथे वैज्ञानिक थांबतात. किती बुद्धिमान असू द्या, तो पुढे जाऊ शकत नाही. कारण सरड्याची धाव कंकणापर्यंत. पंचमहाभूताचं कारण कळत नाही ना. आणि ज्याचं कारण पंचमहाभूताचं कारण, त्याचं कारण काय हेही कळत नाही. आणि ते कळण्याकरता ज्यांची दृष्टी दैवी दृष्टी आहे. 3 प्रकार आहेत: भौतिक दृष्टी, दैवी दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी. कोणती वस्तू पाहत असताना त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहणं, ही आध्यात्मिक दृष्टी आहे. भौतिक दृष्टी, विज्ञान भौतिक दृष्टीमध्ये पुढे आहे, चांगले, आम्ही कौतुक करतो त्याचं. पण त्याच्याकडे दैवी दृष्टी नाही आणि आध्यात्मिक दृष्टी नाही, फक्त भौतिक दृष्टी आहे. नवे भौतिक दृष्टीला स्वीकारण्याकरता सुद्धा त्यांना दैवी दृष्टीचा आश्रय घ्यावा लागला. माझ्या वाचण्यात एक लेख गेला. बॉम्ब तयार करण्याकरता हिऱ्याचं भस्म लागत होतं. अनेक ग्रंथाचं वैज्ञानिकांनी अवलोकन केलं. हिरा फुटतच नाही महाराज. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खराब करणीचा होय तेरा. घनात तरी घुसेल किंवा ऐरणीत तरी घुसेल, तो जातिवंत हिरा. आता काढायचा कसा, ते उत्तर देखील तुकोबारायांनी दिले. हिरा हिरा कानी काढी आतून ऐराणी, काढी आतून ऐराणी. हिरा हिरा कानी काढी आतून ऐराणी, काढी आतून ऐराणी, काढी आतून ऐराणी. हिरा 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 कानी काढी आतून ऐराणी, काढी आतून ऐराणी. हिरा हिरा कानी काढी आतून ऐराणी, काढी आतून ऐराणी. हिरा हिरकणी काढी आतोन्या ऐरणी.
हिरकणी म्हणजे हिऱ्याची मिसेस. फक्त दाखवले की तो बाहेर पडतो. कोण सांगताय? ज्यांना भौतिक दृष्टी आहे, दैवी दृष्टी आहे आणि अध्यात्म दृष्टी जगद्गुरु तुकोबार सांगतात. आणि वैज्ञानिकाने विचार केला, आता तुकोबारांच्या गाथ्याचं परिशीलन करावं. शोधता शोधता त्यांना एक अभंग सापडला. ढेकणाच्या संगे राजो बंगला कुसंगे नाडला साधू तसा. आमच्या संत मंडळींना भौतिक लोकांना सांगायचं नव्हतं. लोकांचा आक्षेप आहे संतांनी मोडकी सायकल बनवली नाही असं म्हणतात, पण त्यांना तुम्हाला भौतिकत्वामध्ये ठेवायचं नव्हतं. बरोबर, तुम्हाला उच्च पातळीला घेऊन जायचं. सांगण्याचा इतर तसा भौतिक दृष्टी, दैवी दृष्टी याच्यापेक्षा नियंत्रक अशा प्रकारची शक्ती असते, तिचं नाव आहे दैवी शक्ती. आणि मूळ अशा प्रकारचं जे आहे त्याचं नाव आहे अध्यात्मदृष्टी. आमची संत मंडळी सांगतात हे सगळं पंचमहाभूत भगवान परमात्माच अनेक रूपाने नटलेलं आहे. सदैव सौम्य इदमग्री आसित. वेद सांगतात पूर्व काळात फक्त एकच परमात्मा तत्व होतं आणि तेच एकच तत्व अनेक रूपाने नटलंय. एकला एकटाचे झाला नानाकार तत्व आहे. साहित्य सहितम तत्साहित्यम. ज्याच्यात माणसाचं हित असतं त्याला म्हणतात साहित्य. कला अवघडाचं सोपं करते, तिचं नाव कला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन ही एक कला आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने हे जर नाही वापरलं तर इथं कोणी थांबणार नाही महाराज. मी जर वृत्ती प्रभाकर सांगायला लागलो ना, म्हणते यांना येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा म्हणते, नाही पटणार महाराज. कला लागते, कला अवघडाचं सोपं करते, तिचं नाव कला. सदाचार तत्वज्ञानाचा साक्षात्कार होण्याकरता आपल्या वृत्तीची होणारी शुद्धी ज्या साधने होते तिचं नाव आहे सदाचार. आणि तत्वज्ञानाचा अभ्यास आणि अनुभव ज्यांना आला तो जिथं एकत्र केला जातो त्याचं नाव आहे इतिहास. इतिहास फार महत्वाचा आहे. लहान लहान मुलं आहेत, तुम्हाला शाळेत इतिहास शिकवतात. इतिहास शब्दाचा अर्थ कळतो? नसेल कळत, सांगतो लक्षात ठेवा. इतिहास शब्दामध्ये 3 शब्द एकत्र आलेले, इति इह आणि आस. इति म्हणजे असे, इह म्हणजे या ठिकाणी, आस म्हणजे घडले. असे या ठिकाणी घडले त्याला म्हणतात इतिहास. पुराणीचा इतिहास गोड रस शिव्या. त्याचे 3 प्रकार आहेत महाराज. भौतिक इतिहास, दैवी इतिहास, आध्यात्मिक इतिहास. मला लांबवायचं नाही, थोडं भूमिका लवकर उरकून आपल्या अभंगावर उतरायचं. इतिहासामध्ये आपल्याला पाहिलं जातं की बडी बडी मंडळी आपल्या मार्गापासून बाजूला गेलेली दिसतात आणि भावना असताना सुद्धा अभावना निर्माण होते. 2 प्रकारे, एक दोष आणि दुसरा महादोष. दोष कशाला म्हणतात? दोषायशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भाव. देहाचा आदर करतो, मी कसा दिसतो एवढ्याच बघतो, मी कसा असतो इकडे बघत नाही, पण मी कसा दिसतो. दिवसातून 2दा दाड्या करणारी माणसं आहेत महाराज. शनिवार बघत नाहीत, मंगळवार बघत नाहीत, रविवार बघत नाहीत, व्रत दिवस बघत नाहीत, जन्मदिवस बघत नाहीत. उठतात सुटतात, हेअर कटिंग सलून मध्ये जातात, दाड्या करतात, माणसामध्ये येऊन बसतात. नाही त्या विटाळा खंड सोहळा. सगळ्याचा माझा मुद्दा असा आहे, दृष्टी. तेव्हा त्याला दोष म्हणतात, दोष. आणि दुसरा महादोष आहे. परमार्थाच्या मार्गाला लागलाय, बराच चिकटीनं परमार्थाची साधना करतोय, 40-50 वर्ष करून करून आणि कायमचं सोडून देतो. हे सगळ्यात मोठा दोष. नको हो देऊ भावी अभावना, याची नावे जाना महादोष, याची नावे जाना महादोष, याची नावे जाना नको होऊ देऊ भावी अभावना, याची नावे जाना महादोष, याची नावे
सोडून देतात महाराज. का हो, आता कुठं दिसत नाहीत, वारीला दिसत नाहीत, कुठं भजनात कीर्तनात दिसत नाहीत. बघितलं म्हणतात, 40 वर्ष करून बघितलं, हाताला लागलं नाही काही. हात गेले का तिथपर्यंत तुमचे? तिथपर्यंत हात जाण्याकरता बहुनाम जन्मना म्हणते, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले नामदेव महाराज म्हणतात. आणि हे सोडून देतात. हे भावी अभाव नाही, सगळ्यात मोठा दोष आहे. आणि हा दोष परमार्थाच्या दृष्टिकोनातून होऊ नये, त्याच्याकरता आपली शक्ती कमी पडते महाराज. माणसाला जे काही मिळतं ते 3 पद्धतीने मिळतं. संसारात प्रारब्धाने मिळतं, योग साधनेमध्ये प्रयत्नाने मिळतं, आणि भक्तीमध्ये भगवंताच्या प्रसन्नतेने मिळतं. 3 प्रकार. संसारामध्ये प्रारब्धाने मिळतं. कोणी म्हणतात या लोकांनी प्रारब्धवाद मांडून लोकांना आळशी बनवलं, ते सगळा अभ्यास करत नाहीत महाराज. आमच्या संतांनी अभ्यासाला जेवढं महत्व दिलंय ते त्यांनी लक्षातच घेतलं नाही. अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी, असाध्य ते साध्य करिता सायास. विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. आता दोघे मृदंग वाजवतात, प्रॅक्टिस न करता जमलं का तुम्हाला हे? घरदार सोडलं असेल, कोणाकडे तरी गेला असाल, बोट फुटेपर्यंत प्रॅक्टिस केली असेल, तेव्हा आता चांगलं वाजवतात. प्रयत्न नाही. तेव्हा एक भाग असा आहे, काही भाग प्रारब्धाने मिळतो. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड राजे झाले, राजवंशात जन्माला आले नाहीत, युद्ध करून राज्य मिळवलं नाही. गुरं राखत होती. गुरं राखता राखता पाहिली त्यांचे लक्षण, गाडीत बसवून गादीवर बसवलं. कुत्ती गुराखी राजे होतात, तेच का व्हावे? एक छोटा प्रसंग आहे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला. हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पंढरपूरशी पांडुरंगाची आषाढ शुद्ध एकादशी पहाटेची महापूजा शासनाच्या वतीनं अजूनही चालू आहे. स्वतंत्रोत्तर काळात आपल्या देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात आणि ते पूजा करतात, असा परंपरा चालू आहे. एकदा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याच्या यादीमध्ये आपल्याला नाव आठवत असेल, बाबासाहेब भोसले नाव आठवत असेल. ते मुख्यमंत्री होते आणि महापूजा करण्याकरता आले. त्यांना काही समजलं, आज पंढरपूरमध्ये 15 लाख भाविक समाज एकत्र आहे भगवंताकरता. मनामध्ये विचार आला, इतका समाज जमतो त्यावरती नक्की पांडुरंगाचे काहीतरी चमत्कार असतील. चमत्काराशिवाय एवढा समाज येतोच कसा? महापूजा संपली आणि महापूजा संपल्यानंतर गरुड खांबाजवळ प्रसाद देण्याची पद्धत, सगळे जमले तिथे. बाबासाहेब भोसलेने पुजाऱ्यांना प्रश्न विचारला, का हो, ज्या पांडुरंगाकरता 15 लाख समाज एकत्र आलाय, त्या पांडुरंगाचे चमत्कार नक्की असतील, एखादा चमत्कार आम्हाला सांगाल का? त्यावेळेला डिंगरे आडनावाचे पुजारी होते. डिंगरे, ज्यांना राजकारणाचा खूप अभ्यास होता. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, बाबासाहेब, आमच्या पांडुरंगाचा हा चमत्कार आहे, तुम्ही मुख्यमंत्री झालात हा मोठा चमत्कार. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करे शिवाया भजमना पंढरी राया. त्या प्रपंचामध्ये प्रारब्धाची प्रधानता आहे. तेव्हा भाग्याचे निभळसे, उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात आपैसे घर निघे. व्यवसाय निमित्त फळ देत से संचित, फळ देत से संचित, व्यवसाय निमित्त फळ देत से संचित, फळ देत से संचित, फळ देत से संचित. व्यवसाय निमित्त फळ देत से संचित,
निमित्त अशा प्रकारचा विस्तार असतो व्यवसाय, पण फळ संचित देतो. पण संसारामध्ये प्रारब्धाची प्रधानता आहे. प्रयत्न हवाय, पण श्वाधाम मानोपी कुठो धनाढ्य आहे. खूप पळतोय कुत्र, पण ते काय श्रीमंत होतं काय? त्याच्याकरता प्रारब्धाची प्रधानता आहे. भगवान परमात्म्याची किंवा योग शास्त्रामध्ये साध्य प्राप्त होण्याकरता प्रयत्नाची प्रधानता आहे. प्रयत्नात यतमान नसतो, योगी संशुद्ध केली विषहा. प्रयत्न करावे लागतात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रयत्न करावे लागतात. पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा एक शक्ती आवश्यकता आहे. त्या शक्तीचं नाव आहे प्रसन्नता. भगवान परमात्म्याची प्रसन्नता असावी लागते, तेव्हा आपण साधनेमध्ये टिकून राहतो. ती प्रसन्नता अति महत्वाची आहे. कृपेमध्ये आपण 4 कृपा सांगतो: आत्मकृपा, शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि भगवत कृपा. शास्त्रकार म्हणतात भगवत कृपा शेवट आहे. यावन्न अनुग्रह साक्षात जायते परमेश्वरात, तावन्न सद्गुरु कश्चित सच्छास्त्रमपि नो लभेत. जरी हा हो कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. भगवान परमात्म्याची कृपा हवी आहे, आणि ती कृपा मिळण्याकरता आपलं अंतःकरण उघडं करावं लागतं. परमात्म्याशी बोलत असताना आपल्याला नेमकं काय हवंय ते भगवान परमात्म्याला आपल्या हृदयाच्या भाषेतून बोलावं लागतं. आपण भक्ती मार्गामध्ये आहोत, पण कदाचित याच्यात धोका होऊ नये. आम्ही देवाला प्रसन्नता मागतोय, पण आमची देखील योग्यता आहे. काय आहे? अधिकारीण माशास्ते फलसिद्धीर विशेषतः. अधिकार आणि योग्यता यात फरक आहे. जन्मता मिळतो तो अधिकार, आणि प्रयत्नाने मिळते ती योग्यता. कोणी जर विचारलं आपल्या भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे, त्याचं उत्तर आपलं संविधान देतंय. या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, पण योग्यता ज्याच्या बाजूला खासदार अधिक आहेत त्याची योग्यता. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. एक इतिहासामध्ये प्रसंग आहे. रामदास स्वामी भिक्षा मागत होते. एके दिवशी एका घरी भिक्षा मागितल्यानंतर घर मालकीन भाविक होत्या. भिक्षा घातली. रामदास स्वामींना नमस्कार केला. महाराज कृपा करा, मला ब्रह्मज्ञान सांगा. कोटपर्यंत जन्म मरणाच्या तडाख्यात हे दुःख भोगत राहू. कधी कुत्र्याचा जन्म, कधी गाढवाचा जन्म, कधी पुरुषाचा जन्म, कधी स्त्रीचा जन्म, कधी किन्नराचा जन्म, कुठपर्यंत दुःख भोगत राहू. मला या जन्म मरणाच्या पलीकडे जायचे, मला ब्रह्मज्ञान सांगा. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई आज गडबड आहे, उद्या सांगतो. उद्या सांगा. दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे म्हणते बाईसाहेबांनी खूप सुंदर खीर तयार केली. भिक्षेची वेळ झाली आणि रामदास स्वामी भिक्षेला निघाले. कमंडल उचललं. चालता चालता रस्त्यामध्ये गाईचं शेण पडलेलं दिसलं. थोडं उचललं, कमंडलू टाकलं. काही खडे भरले, काही कचरा भरला, आणि काल जिथे भिक्षा मागितली होती तिथं जय जय रघुवीर समर्थ पुकार केली. बाईनं खूप श्रद्धेनं खीर आणली. आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे. आणल्यानंतर विचारलं, स्वामी खीर कशात भरू? रामदास स्वामीने ते कमंडलू पुढे ठेवलं भरायाच्यात. बाईनं पाहिलं, त्यात कचरा आहे, खडे आहे, शेण आहे. स्वामी इतकी चांगली खीर आणि अशा घाण कमंडलूमध्ये कशी भरू? रामदास स्वामी प्रश्न विचारला, बाई खीर जर घाण कमंडलूमध्ये भरता येत नाही, ब्रह्मज्ञान काही कोणाला सांगता येतं का? योग्यता लागते त्याला, योग्यता. तसं आपल्यात सुद्धा योग्यता लागते. भगवान परमात्म्याला मागणारे पुष्कळ वर्ग आहे, पण मागण्याची आपली योग्यता आहे. आणि ती योग्यता कशी आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही
न धरू पालट, न सांडू ही वाट सापडली, आम्ही एकविधा. महाराजांचा आम्ही शब्द अभंगाची भूमिका प्रकट करतो. एक महत्वाची गोष्ट आहे, कोण काय करतो याच्यापेक्षा कशा करता करतो त्याची भूमिका कळावी लागते. भूमिका कळल्याशिवाय अंतरंग कळत नाही. आपण काय करता याला महत्व नाही, कशा करता करता याला महत्व नाही. क्रिया जरी चांगली असेल पण भूमिका जर खराब असेल तर ती क्रिया खराबच म्हणावी लागते. कल्पना करा, एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन थिएटरमध्ये अंग चिरत असेल आणि एखादा गुंड एखाद्या श्रीमंताचं अंग चिरत असेल. अंग चिरणं दोघांचं सारखं आहे पण भूमिका सारखी नाही. डॉक्टरला पेशंटला वाचवायचंय आणि गुंडाला श्रीमंताला मारायचंय. भूमिका बघावी लागते. भूमिका कोणतंही विधान किंवा कोणतंही विषय चिंतनामध्ये आणायचा असेल तर त्याला भूमिका कळावी लागते. भूमिका आम्ही गंमत सांगत असतो. एक पती पत्नी कुटुंब, पती एका ऑफिसमध्ये कामाला, ऑफिसची वेळ सकाळी 10 ते 5. एके दिवशी 3 वाजले होते आणि पत्नीने आपल्या मालकाला फोन केला, मालक लवकर घरी या. त्याने आलं, 3 वाजले, अजून 2 तास माझं काम आहे, कसं येणार आहे? नाही नाही, आज यावं लागतं म्हणजे यावंच लागतं. रजा द्या, गैरहजेरी पडू द्या, यावंच लागतंय. पतीनं विचारलं, ग काय झालं? आपल्या घरी भांडणं लागली आहेत. भांडणं? हा. कोणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळालं? तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागतं. जगात 2 संस्कृती, एक पाश्चात्य संस्कृती, दुसरी पौर्वात्य संस्कृती. पाश्चात्य संस्कृतीमध्ये करार आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार आहेत. त्यांना आश्चर्य वाटतं, एकदा लग्न झाल्यानंतर मरेपर्यंत ते पती पत्नी राहतातच कसे त्यांना माहीत नाही. आमची संस्कृती त्याग प्रधान आहे, परमात्म्याकडे वाटचाल करू नये, आमची संस्कृती. तेव्हा हे जोडपं होतं ते पाश्चात्य संस्कृतीचं होतं. तुमची मुलं, पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती म्हणून तुमची मुलं. माझी मुलं, हिचं एक अगोदर लग्न झालं होतं आणि ती मुलं घरातच होती. पण फोन असा होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळालं असेल का? आतलं कळालं, आतलं. तसं संतांचे वचन कळण्याकरता त्यांची भूमिका कळवी लागली. काय भूमिका महाराजांची? आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, एकविध देशपती, एकविध देशपती, एकविध देशपती. अलंकार युक्ती, अलंकार युक्ती, अलंकार वृत्ती, अलंकार वृत्ती. येथे सर्व शक्यचे भाविकांची जाती, एकविध श्रीपती.
आमची जातही म्हणतात. कोणती? भाविक. वास्तविक जातीपाती समाजात असणं हा समाजाला दोष, आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 76 वर्ष झाली. जाती निर्मूलनाचा प्रयत्न चालू असताना माझा प्रश्न आहे, जाती वाढल्या का संपल्या? वाढल्या. म्हणून जात तिला म्हणतात. किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही, तिचं नाव जात. तीच जात. पण यात वाईट काय वाटतंय महाराज? शास्त्रकारांनी जातीची व्याख्या फार सुंदर सांगितलेली आहे. ती व्याख्या ऐकल्यानंतर कोणालाच वाईट वाटणार नाही. कशाला म्हणतात जात? जो धर्म सगळ्यांच्या ठिकाणी समानपणाने नांदतो त्याचं नाव आहे जात. जो धर्म सगळ्यांच्याकडे समानपणाने नांदतो त्याला ती जात असं म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण कीर्तनामध्ये आहोत. कीर्तनात 4 जाती आहेत. टाळकऱ्यांची जात, मृदंग वाजवणाऱ्याची जात, कीर्तन श्रोत्यांची जात, आणि चौथी कीर्तन करायची जात. प्रत्येकानं आपल्या आपल्या जातीचं काम सांभाळलं पाहिजे. एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती, जातीची व्याख्या. एक धर्म अनेकांच्या ठिकाणी समानपणाने नांदू लागला की मी ती त्यांची जात. टाळकऱ्यांची जात आहे. प्रमाण सुटल्यानंतर उचलण्याची जबाबदारी कोणाच्या जातीची? आरो महाराज, टाळकऱ्यांची जातीची. आता या दोघांच्या जातीचं काय काम आहे? सगळ्या टाळकऱ्यांना एका तालात घेऊन चालण्याची जबाबदारी कोणाच्या जातीची आहे? पखवाज वाजवणाऱ्याच्या जातीची. श्रोत्यांच्या जातीचं काय काम आहे? अजिबात झोपी न जाता लक्ष देऊन ऐकायचं, लक्षात ठेवून जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा. हे कोणाच्या जातीचं काम आहे? श्रोत्यांच्या जातीचं काम. आता राहिली चौथी जात, कीर्तनकाराची जात. कीर्तनकाराच्या जातीनं काय करायचं? वेदशास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या आधाराने सर्वांशी मन शब्दाच्या हातात घेऊन परमात्माकडे घेऊन जाण्याचं काम कीर्तनकाराच्या जातीनं करायचंय. पानसट विनोद सांगून समाजाच्या वेळेचा खाना खराबा कीर्तनकारांनी करू नये. जाती येत नाही. तुकोबारा म्हणतात आम्ही भाविक आहोत, आणि भाविक ही आमची जात आहे. वास्तविक यातायाती धर्म नाही विष्णुदासा देहाच्या दृष्टिकोनात. त्या देहाच्या दृष्टीचा निषेध आहे, पण वृत्तीची जात तिचा मात्र निषेध नाही. ती समान. आमची कोणती जात? आमची भाविकाची जात. आपल्या वाटचालीमध्ये आपण परमती गतीकडे चाललो. आपला प्रवास चालू आहे, आणि चालण्याकरता आपल्याकडे 4 शक्ती आहेत. कर्मशक्ती, संयम शक्ती, विचार शक्ती आणि भावशक्ती. 4 शक्ती आहेत. पहिली आहे कर्मशक्ती. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हा लोक कर्मे बांधला. आपल्या प्रकृतीमध्ये काही ना, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि जाग झाल्यापासून झोपी जाईपर्यंत काही ना काहीतरी आपण करतच असतो. अहो काय करता? काय करत नाही, बसलोय. बस नाही करणंच आहे. कोणतंही आपण पहा, त्याचं नाव आहे कर्मच आहे. योगागणे आज दोघे मृदंग वादक बसून वाजवतात, पण बऱ्याच वेळेला सगळ्यांना ऐकू जाण्याकरता घोडीवर मृदंग असतो. आणि मृदंगाचं शास्त्र आहे, शाई पुढेकडे जो स्वर आहे त्याच्या खर्जात धूम वाजलं पाहिजे. खर्जात आणण्याकरता त्याला कणिक लावावी लागते. तास 1.5 तास झाला की ती कणिक सुकते आणि धुमाचा स्वर बदलतो. मृदंग वादक ती कणिक खरडून खाली टाकतात, दुसरी कणिक जोडतात. त्या बाजूला एखादा मनुष्य बसलेला असेल कीर्तनात, तो कीर्तन एका बाजूला ऐकतो आणि पडलेल्या सगळ्या कणिकीला गोळा करून बैल तयार करतो. काय गरज आहे करायची? कर्म हे कर. हागत आहे ही खोडी, चळण मोडवी ते काढी. तुकोबारांनी तर पराकोट केला महाराज. कर्मशक्ती आपल्याकडे.
आणि या कर्मशक्तीचा वापर जर केला तर आपण परमस्थितीला प्राप्त होतो. जनकादिक राजे कर्मातूनच भगवत प्राप्त झाले. दुसरी संयम शक्ती आहे. निषिद्ध विषयाकडे आपल्या इंद्रियाला जाऊ न देणं, याचं नाव आहे संयम शक्ती. मोठा प्रसंग आहे रामायणातला. भगवती सीता मातेचं अपहरण झालं होतं आणि सीता मातेनं मला राम शोधत येणार आहे म्हणून मला याच रस्त्याने नेलंय हे कळण्याकरता रस्त्यावर आपले काही दागिने टाकले. कानातला दागिना दिसला. भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा अरे हा दागिना सीतेचाच का? लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू मला ओळखता येत नाही. गळ्यातला दागिना पुढे दिसला, अरे हा सीतेचाच का? नाही मी ओळखू शकत नाही. हातातला दागिना दाखवला, हा कोणाचा आहे? मी नाही ओळखू शकत. चालता चालता सगळे दागिने संपले. पायातलं नुपूर ज्याला म्हणतात, पैंजण ज्याला म्हणतात, ते सापडलं आणि उचलून विचारतात, लक्ष्मणा हे पैंजण सीतेचंच का? तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू हे माझ्या आईच्याच पायातलं पैंजण आहे, बाकीचे ओळखत नाही, हेच का ओळखतो? तेव्हा लक्ष्मणजींचं उत्तर आपल्या संस्कृतीचं चिंतन घडवणार आहे. नाहम जानामि कुंडले नाहम जानामि केवरे नूपुरे एव जानामि नित्यम पादाभिवंदनात्. बाकीचे मी काही ओळखतच नाही. माझ्या आईच्या कोणत्या शरीराकडे मी पाहत नाही, पाहतो ते फक्त पायाकडे पाहतो, म्हणून ते ओळखू आले. हे भारतीय संस्कृती आहे. मुद्दा असा आहे, संयम शक्ती आहे महाराज. कुर्मंगानेव सर्वशः. कासव जसे आपले अवयव आवरतो, इंद्रिय सेंद्रिय अर्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर वशमागच्छेत न वशमागच्छेत तो ह्यस्य परिपंथीनो. आपलं मन आवरणं संयम शक्ती आहे. तिसरी विचार शक्ती आहे. जगामध्ये सत्यांगते मिथुनीकृत्य ममेदम नैसर्गिक नैसर्गिकोयम लोकव्यवहारा. भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात, या जगामध्ये सत्य आणि असत्य याचं मिश्रण आहे. आणि अज्ञानी माणसाच्या पुढे असत्य पुढे येत. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली थोरी, अविद्येची चाली. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली चोरी. परंतु जो बुद्धिमान आहे, मंथुनी नवनिता तैसे घे अनंता. जगाचं मिश्रण याचं मंथन करायचं आणि जगाला बाजूला सारायचं, जगन्नाथाला स्वीकारायचं. हे विचाराच्या मुळे घडतं. तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचाराच्या द्वारे विचाराची शक्ती आपली. आणि चौथी शक्ती भावशक्ती. कर्मशक्ती इंद्रियात राहते, संयम शक्ती मनात राहते, विचार शक्ती बुद्धीमध्ये राहते आणि भावशक्ती हृदयात राहते. आणि भावशक्ती सगळ्या शक्तीपेक्षा बलवान आहे. भावापुढे बळ नाही कोणाची, नाही कोणाचे सबळ. करी देवावरी सत्ता कोणत्या हुनी परता. इतकं लांबलचक जे बोललो तो आम्ही शब्दाकरता बोललो. आम्ही कोण? आम्ही भावप्रधान आहोत. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भाव अत्यंत महत्वाचा आहे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, आम्हा विष्णुदासा एकविध भाव. विष्णुदासा एकविध भाव,
विष्णुदासा एकविध भाव नमनो या देव अनेकासी एकविधपणा. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्ती ही क्रिया आहे आणि त्याच्या पाठीमध्ये शक्ती आहे भाव. प्रगट आपल्याला चिंतन माहिती आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. आपण करतोय पण करत असताना आपल्यात त्याची भावशक्ती पाहिजे आणि ती भावशक्ती फार प्रबळ असते. आम्ही भाविक आहोत आणि भाविक असल्यामुळे एकविध आहोत. एकविधपणा भक्तीचा प्राण आहे. आपली वृत्ती भक्तीमध्ये काही टप्पे आहेत: आदर, विश्वास, निष्ठा, रती, एकविधपणा, उत्तरोत्तर उत्तरोत्तर वर्ष पाहिले. काही माणसं म्हणतात भाव म्हणजे अंधश्रद्धा. त्यांना अजून कळालंच नाही महाराज. भाव तसा निर्माण होत नाही. जिथं ज्ञान संपतं तिथं भाव निर्माण होतो. विस्तार करणं थोडं वेळेच्या मर्यादेमध्ये अडचण आहे. तेव्हा सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी थांबतात आणि मग ती थांबतं. ते जिथं थांबतं तिथं भाव तयार होतो आणि तो भाव एकविध होतो. त्याला डोळश्रद्धा म्हणतो आपण. अंधश्रद्धा वेगळी आणि डोळश्रद्धा. वेदशास्त्र आणि संत यांच्या माध्यमातून जे ऐकलंय आणि ऐकल्यानंतर आपल्या हृदयामध्ये जो जमाव निर्माण होतो त्याचं नाव आहे एकविधपणा. या एकविधपणाच्या बाबतीमध्ये दोन प्रकार आहेत: व्यक्तिगत एकविधपणा आणि सामाजिक एकविधपणा. त्याला निष्ठा असं आपण म्हणूया. काही जरी झालं तरी न बदलणं याचं नाव आहे निष्ठा. काही अशा निष्ठा आहेत: देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा, अध्यात्मनिष्ठा आणि भक्तिनिष्ठा. देशनिष्ठा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. भगवान परशुरामचंद्रांच्या तोंडातलं वाक्य आहे. लंका विभीषणाला दिल्यानंतर गडबड करू लागले. विषयाला प्रभाव गडबड का करतात? त्याचं उत्तर आहे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही देशनिष्ठा आहे. थोडा इतिहास आहे. आपला देश लुटण्याकरता एक आफ्रिकन सरदार आला होता आणि त्याला विरोध आपले मराठी मंडळी करत होते. आपल्या हिंदुस्थानचं सैन्य विरोध करत होतं. ऐकत नव्हतं आपलं सैन्य. एके दिवशी दुपारची वेळ आणि आपल्या सैन्याचे सरदार होते सदाशिवभाऊ पेशवे. ऐकत नव्हतं मला. आफ्रिकन सरदारने दुपारची वेळ आणि आपल्या सैन्यामध्ये असे धुराचे कोट निघाले. माणूस पाठवला, बघ रे काय चाललंय त्यांचं. स्वयंपाक करण्यामध्ये आपलं सैन्य गुंतलेलं होतं आणि अचानक हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यात सदाशिवभाऊ पेशवे मारले गेले. आणि तो सरदार मारता मारता, अनेकांना मारता मारता एक सरदार त्याच्या हातात आला. हातात आल्यानंतर त्याला विचार, तुझं काय नाव रे? इब्राहिम खा गारडी माझं नाव आहे म्हटलं. अरे तू तर आमच्या धर्मातला आणि तू त्यांच्याकडनं न लढताना एक काम कर, आमच्या बाजूने लढ, वाटेल ते तुला देतो. इब्राहिम खा गारडीने सांगितलं, नाही, ज्या मातीनं मला जन्म दिलाय, ज्या मातीनं मला वाढवलंय त्या मातीशी मी बेमान होणार नाही. इतिहास सांगतो इब्राहिम खा गारडीचे तुकडे तुकडे झाले पण देशनिष्ठा मात्र ढळू दिली नाही. देशनिष्ठा आहे, धर्मनिष्ठा. ज्या धर्मात आपण जन्माला आलो, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् सनुष्ठितात् स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज धोक्याने पकडले, तुळापूरच्या संगमावर डांबलं आणि धर्मांतर करण्याकरता आग्रह धरला. इतिहासामध्ये अशी नोंद आहे, 18 दिवस छळ केला महाराज, पण शेवटचा श्वास संपेपर्यंत धर्म बदलला नाही. धर्मनिष्ठा. गुरु गोविंद सिंहाची 2 कोवळी मुलं भिंतीत कोंडून मारली पण धर्म बदलला नाही. धर्मनिष्ठा. नीतिनिष्ठा. धर्माच्या अंतर्गत नीती असते.
त्या नीतीच्या बाबतीमध्ये काही वेळा निर्णय बदलत असतो. एक छोटस उदाहरण आहे. आम्ही लहानपणात इतिहासात ऐकलंय, हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे लहानपणचे गुरु दादोजी कोंडदेव आणि उन्हाळ्यात एका आंबऱ्यातून चालले होते. हवा सुटली, पाडाला आलेला आंबा तुटला आणि पुढे पडला. रंग आकर्षक, सुगंध चाललेला, आणि दादोजी कोंडदेवने तो आंबा घेतला आणि खिशात घातला. दोन प्रकार आहेत माणसात, विचार करून काम करणं आणि काम केल्यानंतर विचार कर. कोण बरा? काम करून विचार करावा का विचार करून काम करावं? विचार करून काम करावं. पण त्या मोहामुळे आंबा खिशात घातला. नंतर विचाराला, अरे 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 माझ्याकडनं चुकलं. हा आंबा आंब्याच्या मालकाने मला दिला नाही किंवा मी पैसे देऊन विकत घेतला नाही. काही न विचार करताना उचलून खिशात घातला, अर्थात माझ्या हाताने चोरी केली आहे. महाराजांच्याकडे आले आणि सांगितलं, शिवबा माझ्या हाताने चोरी केली आहे, तो खांद्यापासून काढून टाका. महाराजांनी सांगितलं, महाराज बालपणापासून घोड्यावर कसं बसावं, भाला कसा फेकावा, तलवार कशी मारावी, हे सगळं शिक्षण तुम्ही दिलं आणि राज्य मिळालं. हे राज्य तुमचं आहे, चोरी कशी म्हणता येईल? दादोजी कोंडदेव म्हणतात, ते कायद्याचे मुद्दे मला पटत नाही. मला एकच कळतंय, माझ्या हाताने चोरी केली आणि त्याला शिक्षा पाहिजे. महाराज अडचणीत पडल्याने महाराजांनी शिक्षा दिली. तुम्हाला एक शिक्षा मी देतो, ज्या हाताने तुम्ही आंबा उचलला त्या हाताची शर्टची बाई खांद्यापासून काढून टाका आणि आतापासून एकाच बाईचा शर्ट वापरा, ही तुम्हाला शिक्षा. नीतिनिष्ठा महाराज. आज आपल्या देशात अशी नीतिनिष्ठा जर असेल, रामराज्य यायला काय वेळ आहे महाराज? अन्यायाशी राजा न करिता दंड, बहुत है लंड फिरती जना, बहुत है लंड फिरती जना. अन्यायाची राजा न करिता दंड, बहुत हे लंड पीडित जना, बहुत हे लंड पीडित जना. अन्यायासी राजा न करिता दंड, तरी बहुतही लंड पीडिती जना. नीतिनिष्ठा आहे, संस्कृतीनिष्ठा. ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो त्याच्याविषयी एक निष्ठता हवी आहे. मोठं उदाहरण आहे, शिकागो धर्म परिषदेला स्वामी विवेकानंदांना निमंत्रण नव्हतं, पण आपल्या सनातन संस्कृतीचं तत्वज्ञान जगापुढे मांडण्याच्या तळमळीनं स्वामी विवेकानंद गेले. संयोजकाला विनंती केली, हिंदुस्थानहून आलो आहे आणि आमच्या संस्कृतीचं तत्व जगापुढे मांडण्याकरता मला वेळ द्या. संयोजकाने सांगितलं, तुम्हाला निमंत्रण नाही, पण आदर म्हणून तुम्हाला 4.5 मिनिटाची वेळ देतो. स्वामी विवेकानंद उभे राहिले. काय असतंय, पुढची माणसं मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याची असली की वक्त्याला घाबरगुंडी सुटते. मला सुद्धा घाम फुटला होता. स्वामी विवेकानंदांना घबराट निर्माण झाली आणि घबराट निर्माण झाल्यानंतर काय बोलावं कळेना. हिंदुस्थानच्या दिशेने मान वळवली. रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं आणि एका क्षणात दिव्य प्रकाश येतोय याची जाणीव झाल्यानंतर पुढे तोंड केलं आणि पहिलं वाक्य उच्चारलं, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. सगळ्या विद्वानाने उभं राहून टाळ्याचा कडकडाट केला, स्वागत केलं. अरे लहान नाही महात्मा, संपूर्ण जगाला माझं म्हणतो इतका व्यापक आहे. ज्यांची एवढी व्यापकता ते एकदा पुन्हा परिषदेला येत होते. येत असताना एक पाश्चात्य देशातला तरुण समोर येत होता. पाश्चात्य देशातली माणसं स्वभावतः चिकित्सक असतात आणि आपल्या देशातली माणसं स्वभावतः भाविक असतात. चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म होतो आणि भाविकतेतून अध्यात्माचा जन्म होतो. स्वामी विवेकानंदांनी आपला भारतीय वेश धारण केला होता. रामसुखदाजीचं वचन आहे, आपली संस्कृती जगावी वाटत असेल तर 4 गोष्टी बदलू नका: देश, भाषा, वेशभूषा
खानपान आणि देह संबंध बदलू नका, तर संस्कृती जगेल, नाही तर जगणार नाही महाराज. पहिली देशभाषा, ज्या भाषेत आपण आहोत ती भाषा जपली पाहिजे महाराज. आता आपल्या भाषेमध्ये बदल होत चाललाय. ते उभं राहणारे दुसरे नंबरचे तुम्हाला विचारतो, शृंगार म्हणजे काय कळतं नाही? मेकअप, मेकअप मराठी, शृंगार इंग्रजी. त्यांची चूक नाही, आपली चूक आहे. आपण आपला प्रतिष्ठितपणा पुढे येण्याकरता मराठी बोलता बोलता इंग्रजी भाषांमध्ये घेऊ लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे. कालांतराने धोका आहे. मराठी भाषिकांनाच मराठी कळे की नाही कुणास ठाऊक महाराज. जे ज्ञानोबा म्हणतात माझा मराठाचे बोल कौतुक आहे. काही मंडळी म्हणतील बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही महाराज. शाळेत होतो तो पण इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता. पुढचं ऐका, बोलायचं 100% इंग्रजी बोला, तर 100% शुद्ध हे मराठी बोला, तर आपली संस्कृती जगेल. स्वामी विवेकानंद आपल्या भारतीय वेशामध्ये होते. भगवा फेटा, भगवी कपणी, भगवी लुंगी. फक्त एक बदल झाला होता, पायात चप्पल मात्र पाश्चात्य देशातली होती. आणि त्या तरुणाने पाहिल्याबरोबर त्याच्या डोक्यात चिकित्सा निर्माण झाली. तो स्वामी विवेकानंदांना विचारतो, स्वामीजी प्रश्न आहे माझा, मी काय सगळी वेशभूषा तुम्ही तुमच्या देशातली घेतली, पण आमच्या देशातला चप्पल घेतलेला दिसतोय, हे झालंय का केलंय? स्वामी विवेकानंदांची संस्कृती निष्ठा जागी झालेली एका क्षणात उत्तर दिलं, तरुणा अरे हे झालं नाही, मुद्दाम केले. त्याचं कारण आहे तुम्हा पाश्चात्य देशातली संस्कृती भोगप्रधान आहे, तिला पायाखाली तोडवण्याकरता तुमचा चप्पल घेतलाय. आणि माझ्या देशातली संस्कृती त्याग प्रधान आहे, मी तिला डोक्यावर धारण करतो. याचा धरीन अभिमान, आपण सांगितले. याच्यानंतर अध्यात्मनिष्ठा आहे. चित्त शुद्ध व्हावं, सद्गुरू आपल्याकडे यावेत आणि तत्वमसी वाक्याचा उपदेश करून शक्तिपात करावा. पूर्ण जगाचा बाध होतो आणि जगाच्या जागेवर जगन्नाथाचा अनुभव येतो. एक असंच उदाहरण जगातलं, पाश्चात्य देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता होता. मी परमात्मा आहे बोधावर असायचा. अनेकांना हे तत्वज्ञान सांगत होता, पण तिथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याला जवळ घेतला आणि बोलवलं, अरे हे आपल्या संस्कृतीतलं तत्वज्ञान नाही. सॉक्रेटिसने सांगितलं, सिद्धांत देशाने, धर्माने, व्यक्तीने बदलत नाही. सिद्धांत कायमच असतो. बेदोनी 4 भारत देशात आणि अमेरिकेमध्ये काय बेदोनी 5 होतं काय? कुठे जा, सिद्धांत बदलत नाही. हा सिद्धांत आहे. प्रत्येक जीवात्मा जीवो ब्रह्मैव नापरः, त्याच्यामुळे बदलू शकत नाही. शेवटी इतिहास सांगतो, शासनकर्त्यांनी सॉक्रेटिसना विष पिण्याकरता भाग पाडले आणि सॉक्रेटिस हसत हसत विष प्याले, पण आपला सिद्धांत बदलू दिला नाही. अध्यात्मनिष्ठा आहे. आणि 6वी आहे भक्तिनिष्ठा. कुठल्याही प्रसंगामध्ये आम्ही बदलणार नाही. भल तैसे वर पडो भारी, नाम संडो नटलो नारी, पतिव्रता जैसे प्राणेश्वरी, विनवी भानुदा सावधानी गा विठोबा. भक्तिनिष्ठा आहे. भक्तिनिष्ठेमध्ये 2 प्रकाराने जे प्रसंग आले तरी न बदलणं, हा भक्तिनिष्ठेचा कस आहे. काही वेळेला विरोधातून आलं नाही बदलायचं, आणि काही वेळेला प्रलोभनातून आलं नाही बदलायचं. रामायणामध्ये गंधमादन युद्धामध्ये होते. कुंभकर्ण जागे केले होते आणि कुंभकर्ण विचारलं त्याने, का मला जागं केलं? म्हणे आता झोपायची वेळ नाही, मग युद्धाची वेळ. कोणाबरोबर युद्ध करायचं?
अयोध्येचे भगवान प्रभू रामचंद्र त्यांच्याबरोबर युद्ध करायचं. का करायचं? तुमच्या बंधूंनी त्यांची पत्नी पळवून आणली म्हणून युद्ध करायचे. का आणली? काही माणसं आडदांड असतात पण नीतीने फार चांगली असतात. काही सोमक बोलतात पण मनाने फार कडवट असतात. कुंभकर्ण आडदांड होता पण नीतीचा फार चांगला होता. परत कर म्हणावं नाही, नाईलाज झाला आणि पक्षनिष्ठा म्हणून रावणाच्या बाजूने लढावं लागलं. लढता लढता एक वानर हातात आला. त्याचं नाव आहे गंधमादन. हातात आल्या बरोबर सुगंध सुटला. कुंभकर्णाने आवळलेली मूठ ढिल्ली केली आणि विचारलं, का रे इतका सुगंध? या युद्धभूमीवर प्रेत पडलेले सडलेले दुर्गंध असताना सुद्धा इतका तुझ्या अंगाचा सुगंध येतो, काय भानगडे? कोणतं अत्तर लावलंस? गंधमादन सांगितलं, आम्हाला अत्तर कुठलं माहित? मग अंगाचा सुगंध येतो. एका साधूने मला आशीर्वाद दिला तेव्हापासून माझ्या अंगाचा सुगंध येतोय. अरे मला असं वाटतंय की तुला जीवदान द्यावं, पण एक काम कर, इथं युद्धाला आलास कोणाचा सेवक म्हणून आला? म्हणजे मी रामाचा सेवक म्हणून आलो. फक्त एक बदल कर, मी रावणाचा सेवक म्हण, तुला जीवदान दिलं. गंधमादन सांगितलं, नाही नाही कुंभकर्णा, रावणाचा सेवक म्हणून जगण्यापेक्षा रामाचा सेवक म्हणून मरण्यात मला आनंद आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म हे वर्म चुकू नये. हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म हे वर्म निर्धार हे वर्म चुकू नये. चुकू नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आणि किती जरी प्रलोभन पुढे आलं तरी भगवान परमात्म्याची भावना न बदलणं. का? तुका म्हणे त्यांची कळली आम्हा वर्म. नवे नवे अष्टमहासिद्धी ओळगतीद्वारी नवजती दुरी दवडिता. हे प्रलोभन देखील त्यांना बदलू शकत नाही महाराज. याला म्हणतात एक विधपणा. आणि महाराज म्हणतात एकविध आम्ही न धरू पालट. कोणी म्हणेल अहो एकविध म्हणजे बदल न करणं, आणि न धरू पालट म्हणजे बदल न करणं. पुनरुक्ती आहे, पुनरुक्ती दोष आहे. शास्त्रामध्ये एकच वाक्य पुन्हा उच्चार करणं पुनरुक्ती आहे. एखादा वक्ता ते बोलायला लागला, समजायचं भांडवल संपलंय. आम्ही आळंदीला 4थ्या वर्षाची परीक्षा घेताना थोडस बारकाव्याने पाहतो. आमच्याकडे एवढा बारकावा असतो, तो परीक्षा देणारा कीर्तनकार कंबर सवाशी बांधतो का उलटी बांधतो, असे उजवी बांधतो का डावी बांधतो, इथून पाहतो. आणि एखाद्याची तयारी नसली मग तो म्हणतो परीक्षेला मिळालेला अभंग तुकोबारांचा आहे, विठ्ठल विठ्ठल. अभंग फार महत्वाचा आहे, विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य म्हणायचं विठ्ठल. आमच्या लक्षात येतं याची तयारी नाही, मार्क कापा. पुनरुक्ती दोष आहे महाराज. पण याचं समाधान मी सांगेन, कोणती गोष्ट पक्की करण्याकरता अन्वय आणि व्यतिरिक लागतो. एकविध आम्ही अन्वय आहे, न धरू पालट व्यतिरिक आहे. अन्वय आणि व्यतिरिकाने सिद्ध होत असते सिद्धांत. एखाद्या मुलाला किंवा एखाद्या माणसाला पैशाची गरज आहे, सावकाराकडे गेला, सावकार 5,000 रुपये द्या मला. तो सावकार म्हणतो अरे माझ्याकडे शिल्लक राहिलं नाही, मग कुणाकडे मिळतील? आपल्या गावामध्ये गोविंदराव आहेत ना, त्याच्याकडे जा. अन्वय. दुसरीकडे मिळणार नाही का? दुसरीकडे मिळणार नाही. व्यतिरिक. अन्वय आणि व्यतिरिक या दृष्टिकोनातून कोणताही सिद्धांत पक्का होत असतो. एकविध आम्ही न धरू पालट, न सांडू ही वाट सापडली. ज्या रस्त्याने आम्ही चालतो हा रस्ता आम्ही सोडणार नाही. आम्हाला रस्ता हा सापडलाय. रस्ता भक्तीचा मार्ग सापडण्याकरता अनेक मोठा विचार आहे महाराज. काही भाग्यवान असे की त्यांना भक्तीचा रस्ता जन्मतः प्राप्त होतो. माझ्या वडिलांची निराशेदार देवा
तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. जीवनिया जीव हा. वडिले साधेला भाव. तुमच्या वाढ वडिलापासून परंपरा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आताच 11व्या पिढीचे भगवत भक्त आपल्याला पाहायला मिळतात. आणखी अशी कितीतरी घराणे आहेत की त्या घराण्यामध्ये भगवंताची भक्ती परंपरेने चालत आलेली आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशीच आई माळ घालते. बदलच नाही महाराज, ही परंपरा आहे. म्हणून काही भाग्यवंतांना भगवंताची भक्ती भाग्याने परंपरेनेच मिळते. काही ना प्रसंगाने मिळते. दुर्धर प्रसंग यावा आणि कठीण प्रसंग आल्यानंतर तो भक्तीच्या मार्गाला लागतो. उदाहरणार्थ श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र नकराने पाय पकडला, पुष्कळ प्रयत्न झाले, कोणी सोडवायला येईना आणि मग कळालं कोण होईल तो ब्रह्मांड चालक. आपणची हाक देईल हा की संकटातून भक्तीला लागला. काही विचारानं भक्तीला लागतात. जगामध्ये या जगाचं मूळ कारण कोण आहे आणि त्या कारणाशिवाय हे कार्य झालं नाही. कारणाच्या प्राप्तीमध्ये सगळ्या कार्याची प्राप्ती होते. अशा विचारातून भगवत भक्तीला मार्गाला लागतात. अशा मार्गाला लागल्याची अनेक कारणे आहेत. महाराज म्हणतात न संडू ही वाट सापडली, आम्हाला सापडली वाट. वाट कोणती आहे? ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला वाटे चला वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल. आम्हाला ही वाट सापडलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही एकविध झालो आहोत. यामुळे आम्हाला भगवान तुम्हाला मागण्याचा हक्क आहे. ते हक्काने तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात मागतात. म्हणून केला पाहिजे सांभाळ, म्हणून केला पाहिजे सांभाळ, म्हणून केला पाहिजे सांभाळ, म्हणून केला पाहिजे सांभाळ. म्हणून केला पाहिजे सांभाळ, म्हणून केला
मंडपाला गंध लावता येत नाही, माळ घालता येत नाही, कोणाचा सत्कार करता येत नाही, आपले नियम पाळावे लागतात. दृष्टिकोनातून हा विषय आहे, विषय संपला. म्हणून केला पाहिजे सांभाळ, एवढ्या करता देवा तुम्ही माझा सांभाळ केला पाहिजे. तर सांभाळ म्हटल्यानंतर दोन प्रकारचा आहे. एक शारीरिक दृष्टीनं किंवा प्रापंचिक दृष्टीचा सांभाळ, दुसरा पारमार्थिक दृष्टीचा सांभाळ. महाराजांना कोणता सांभाळ पाहिजे होता? महाराजांना प्रापंचिक दृष्टीचा सांभाळ अपेक्षित नाही. का नाही याचं कारण आहे, भगवान परमात्मा मागणी न करताना सुद्धा सांभाळ करतात. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तया मुखे चारा कोण घाले, फुटती तरुवर उष्ण काळ मासे, जीवन तयाशी कोण घाले. भगवान परमात्मा जगाचा सांभाळ करण्याकरता भौतिक दृष्टीनं आपणहून करतात, प्रार्थना करण्याची गरज नाही. सांभाळ कोणता करायचा आहे? पारमार्थिक वृत्तीचा सांभाळ करायचा आहे. कोण गेला थोडा विषय, नको हो देव भावी अभावना, याचे नावे जाणा महादोष. माणसाचा भाव बदलतो, तीन गोष्टीनं बदलतो. अपवित्र देशात बदलतो, अपवित्र कालात बदलतो आणि अपवित्र संगतीमध्ये बदलतो. तीन प्रकाराने माणसाचं मन बदलतं. अपवित्र देशामध्ये माणसाचं मन बदलतं. रामायणातला प्रसंग आहे. वनवासात चालली होती तिघे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या मनात आलं, वनवास मला, माझी सीता पत्नी आणि सुखदुःखामध्ये सहभागी होणं पतिव्रतेचं लक्षण आहे, ती आली. लक्ष्मणाने काय यावं, कुठंतरी आमचा घात करायचा मनात असावा. भगवती सीता मातेच्या मनामध्ये विकल्प आला आणि लक्ष्मणजींच्या मनामध्ये विकल्प आला. 14 वर्ष उपोषण करायचं, सगळी यांची सेवा करायची आणि विशेषतः झोपी जायचं नाही. का? प्रतिज्ञा केली होती. जेव्हा लक्ष्मणजी वनवासाला निघाले आणि सुमित्रा मातेचं दर्शन घेतल्यानंतर सुमित्रा मातेने सांगितलं, लक्ष्मणा स्वप्नात सुद्धा रामाविषयी विकल्प मनात येऊ देऊ नको. तेव्हा प्रतिज्ञा केली होती, आई स्वप्न पडतं कधी? झोपल्यावर. झोपणारच नाही, स्वप्न कशाला पडतंय? काही लोक विचारतात मग 14 वर्ष कसे काढले? त्याचं कारण असं, एक लक्ष्मण आसन नावाचं आसन आहे महाराज, ते 2 मिनिटं केली की 24 तासाची ऊर्जा मिळते. लक्ष्मणजी ती आसन करायची, तेव्हा त्यांची बुद्धी बदलली. जसं एक आपल्याकडे म्हणे, बरा होतो घरी कुठून ठेवली नवीन माळकरी व्हावा आणि आषाढी वारीला पंढरपूरला जावा. खूप गर्दी, खूप गर्दी. बसायची पंचायत, झोपायची पंचायत, खायची पंचायत, पाण्याची पंचायत. त्याच्या मनात पश्चाताप होतो, कुठून आठवलं हे मला. तसं लक्ष्मणजीला आलं मनामध्ये, कुठून आठवलं मला. चाललं तिघाचं चालू होतं. चालता चालता भगवान प्रभू रामचंद्र बसले आणि भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा माफ कर, माझ्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता तुझ्याविषयी. भगवती सीता माता म्हणतात, तुम्ही मला माफ करा, इतके संयमी आणि माझ्याही मनामध्ये तुमच्या बाबतीत विकल्प निर्माण झाला होता. लक्ष्मणजी म्हणतात, तुम्ही दोघे मला माफ करा, माझ्याही मनामध्ये विकल्प निर्माण झाला. लक्ष्मणाने विचारलं, देवा आपल्या तिघांच्या मनात बदल झाला, का झाला? तेव्हा भगवान प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, लक्ष्मणा जिथं आपली मन बदलली ती जागा अपवित्र आहे. सुंद आणि उपसुंद नावाच्या राक्षसाच्या वधाची भूमी असल्यामुळे आपली मन बदलली. आपल्याकडे नवीन घर बांधल्यानंतर वास्तुदोष नष्ट करण्याकरता प्रक्रिया आहे, त्याला याज्ञिक कर्म आहे. तो जागेतला दोष काढावा. वास्तुपुरुष जागेमध्ये सुद्धा दोष आहे महाराज. म्हणतात योग साधना करण्याकरता भगवान म्हणतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन महात्मा. जागेने माणसाची बुद्धी बदलते. अपवित्र काल आल्यानंतर देखील बुद्धी बदलते. मोठं उदाहरण आहे, जेव्हा कलियुग सुरू होण्याच्या अगोदर धर्मराज हे हस्तिनापूरच्या तख्तावर आरूढ झाले होते आणि एकाने आपली जागा विकली होती. जागा घेणाऱ्याने बांधकाम करण्याकरता पाया खोदला आणि सोन्याचे हांडे निघाले मध्ये. त्याने ते हांडे घेतले आणि धर्मराजाकडे, आपली ज्याची जागा विकत घेतली होती त्याच्याकडे नेऊन दिले. हे तुमचे हांडे, मी फक्त जागा घेतली आहे, सोन्याचे हांडे घेतले नाही. तो जागा विकणारा म्हणतो, ते हांड्यावर माझा हक्क राहिला नाही, कारण रजिस्ट्रीमध्ये
तदंगभूत वस्तूसह शब्द असतो. त्याच्यामुळे हांडे तुझे, दोघे हांडे माझे नाहीत. धर्मराजाकडे गेले. धर्मराजाने सांगितले बेवार धन राजकोषामध्ये जमा करावं लागतं. करावं राजकोषामध्ये. काळ लोटला. जागा बांधकाम करता करता त्याला भांडवल कमी पडायला लागलं आणि बुद्धीमध्ये बदल झाला. अरे केवढे भांडवल मला मिळालं होतं, कुठून मला वैराग्य आठवलं, ते ठेवून घेतलं असतं तर यावेळेला कामाला आलं असतं. आणि तो निघाला, चला धर्मराजाकडून मागून घेऊ. ज्याने जागा विकली त्याच्या प्रपंचात अडचणी पडल्या. काय करू जी दातारा, काही न पुरे संसारा. त्यालाही वाटलं माझ्या बाप दादाने पोरलेले हांडे, कुठून मला दुर्बुद्धी आठवली, चला धर्मराजाकडून हांडे मागून घेऊ. दोन्हीकडून आले आणि दोंडे हांड्या करता भांडायला लागले. धर्मराज विचार करतात, एक काळ असा होता माझे हांडे नाहीत दोघं म्हणत होते, आणि आता म्हणतात माझे हांडे आहेत. कलियुगाला सुरुवात झाली. काळात माणसाची बुद्धी बदलते आणि संगतीमध्ये माणसाची बुद्धी बदलते. ढेकणाच्या संगे विराजू भंगला कुसंगे, नाडला साधू तैसा. अशा कारणाने बुद्धी बदलते. याच्याकरता देवा हे सगळं तुमच्या स्वाधीन आहे. माझा सांभाळ तुम्ही करा. म्हणून केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. माझ्याकडे एवढं स्वातंत्र्य आहे की माझ्या बुद्धीनं सगळ्यात महत्वाच्या बाबतीमध्ये माझ्या बुद्धीचा निर्णय की सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं बळ जर कोणतं असेल तर तुमच्या पायात बळ आहे. आणि हा निर्णय मी घेतलेला आहे. परमात्म्याच्या पायामध्ये फार मोठी शक्ती आहे. महाराज वेळ आपला फक्त 2 मिनिटं राहिला आहे. आपल्याला समाजाची परिस्थिती पाहून देखील निर्णय घ्यावा लागेल. परमात्म्याच्या चरणामध्ये गंगा आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. चरणी स्थिरावली गंगा. दुसरा प्रकार आहे दुर्धर अभिमान घालवण्याची ताकद भगवंताच्या शरणामध्ये. अभिमान इतका खराब आहे महाराज. अभिमान घालवण्याकरता जे प्रयत्न करावे त्याने तो अभिमान वाढतो. कीर्तनात चाली म्हटल्यानंतर अभिमान जावा करावा. इथलं नाही सांगत, बाहेरचं सांगतो. कीर्तनात मृदंग वाजवल्यानंतर अभिमान जावा करावा. दोघांचं नाही सांगत, बाहेरच सांगतो. कीर्तन केल्यानंतर अभिमान जावा करावा. आमच्यासारख्याला वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणाला अर्ध तुझ्यासारखी 56 गेली ना. काम उठत. जे साधन करावं त्याने अभिमान वाढतो. पण भगवंताच्या चरणात सामर्थ्य. कानो पातळीनं फक्त चरणाला स्पर्श केल्याबरोबर पूर्ण अभिमान नष्ट झाला. परमात्म्याच्या चरणामध्ये जळाला चेतन करण्याची ताकद आहे. शिळा होती मनुष्य झाली. आणि चौथं भगवंताच्या चरणामध्ये अत्यंत वैभवाची सामुद्रिक आहेत. नाथ महाराजांनी वर्णन केलं ध्वज वज्रांकुश ऊर्ध्व रेखा, दोन्ही पायी पद्मे देखा. ज्याच्या सामुद्रिकही असतात तो अत्यंत सामर्थ्यवान असतो. ही सगळी चिन्ह भगवंताच्या चरणामध्ये. म्हणून महाराज म्हणतात माझे बुद्धिबळ पाय तुझे. परमात्मा स्थिर होते. महाराजांच्या तोंडाकडे पाहत होते. काय काय मागतायत कोणास ठाऊक या वृत्तीने भगवान तुकोबरांच्या तोंडाकडे पाहतात. त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. Oh
साक्षा से बहुत बोलता प्रकार न कळे, अधिक बोलायला गेलो की कदाचित पुढे अज्ञान येईल. म्हणून अधिक न बोलताना देवा मी थोडंच बोलतोय आपल्या पुढे, मला जास्त बोलायचंच नाही. का? अंतर साक्षासी, माझ्या आत काय ते तुम्हाला कळत नाही का? न सांगता तुम्हा अंतर विश्वे विश्वंभर परिहारची न लगे, न सांगता कळे अंतरीशी गुज. आता तुझी लाज तुझं देवा, तुम्हाला कळत आहे तुम्ही अंतरी अंग आहे. मला जास्त बोलायचं नाही, आणि त्यातल्या त्यात बोलायचं कोणापुढे? जगाच्या मालकापुढे बोलायचं आहे. आणि असं जर मी बोलायला लागलो तर मला अज्ञान होईल, पुढे प्रगट होईल. अधिक न बोलताना थोडक्यातच मला बोलायचंय. मनवणी केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. एक विचार आहे, आपण देवाला मागायला लागलोय काय, आणि देवाने आपल्याला द्यावं अपेक्षा आपल्या काय आहे? काही हक्क असतो, काही बक्षीस असतं, काही दान असतं, आणि काही उपकार असतो. हक्क आपे आप केला मेराशीचा धनी, बापे जोडिले लेका. बापाने जे मिळवावं ते मुलाला आपोआपच मिळतं. दान पुण्य प्राप्ती करता जे दिलं जातं त्याचं नाव दान. बक्षीस अल्प वयामध्ये खूप मोठी कामगिरी केली, बक्षीस माणसं देतात. आणि शेवटी उपकार आहे, आणि तो उपकार न फेडता येत नाही. तेव्हा आपण देवाला मागतोय काय? मागतोय उपकारही मागता येत नाही, बक्षीसही मागता येत नाही, दानही मागता येत नाही. एक गोष्ट मागता येतो, तो म्हणजे आपला हक्क. आणि तो हक्क महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे जीविता जीवना, तुका म्हणे जीवेच्या जीवना तोची नारायणा साक्षी माझा. भाषा हृदयाची आगा. बुद्धीची भाषा वेगळी आणि हृदयाची भाषा वेगळी. बुद्धीची भाषा कदाचित कृत्रिम असू शकते, पण हृदयाची भाषा मात्र स्वाभाविक असते. एखादा गुन्हेगार अलीकडे गुन्हा केल्यानंतर कबूल करत नाही, मग नार्को टेस्ट घेतात, एक प्रकारचं इंजेक्शन म्हणतात ते देतात. तो दिल्यानंतर तो खोटं बोलतच नाही, ते खरं बोलतो. हृदयाची भाषा. तसं भगवान परमात्मा पुढे बोलत असताना आपल्या हृदयाच्या भाषेतून बोलत. आगाई वैकुंठ नायका कितीतरी अभंग आहेत की ते हृदयाच्या भाषेतून आहेत. मग तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना, माझ्या जीवाचं जीवन तुम्ही आहा. बाप रखुमादेवीवरू जीवीचा जीवाळ असे तुम्ही आहात. तोची नारायणा साक्षी माझा. त्याच्यामुळे माझा हक्क आहे, आणि हक्क असल्यामुळे मी तुम्हाला एक मागतोय. म्हणवणे केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. ज्ञानेश्वर माऊली.